आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत। सर्वांचं लक्ष आता विधानसभेकडे लागलंय। बदलापूरमधून देखील अनेक इच्छुक उमेदवार मुरबाड विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लोकसभेत एकत्रित काम करत असलेले लोकप्रतिनिधी विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत। नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी मुरबाड विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केली। तसंच इतर मित्रपक्ष जे लोकसभा निवडणुकीत एकत्र काम करत होते, आता तेच मुरबाड विधानसभेच्या उमेदवारीसाठी रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आहेत। निश्चितपणे मागच्या वेळेला देखील आपण विधानसभेसाठी उमेदवारी मागितलेली होती। त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा तुम्हाला कल्पना आहे, कारण मागच्या वेळेला मागितलं त्यावेळेला होऊ नाही शकलं। यावेळेला या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये आता आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला एक चांगलं मतदान झालेलं आहे। या महाविकास आघाडीला एक सकारात्मक वातावरण आहे। मागील वेळी देखील मी त्यावेळेला विधानसभेला इच्छुक होतो आणि ह्या वेळेला देखील निश्चितपणे जर बघा संधी मिळाली ना तर संधी आम्ही घेणार। आणि ह्या ज्या समस्या आहेत ना, बघा काही लोक विचारतात का विधानसभा लढायची, अरे या समस्या ज्या सोडायची ज्यांची जबाबदारी आहे ना ते समस्या सोडू शकत नसतील ना, तर निश्चितपणे मला वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला पुढे यायला पाहिजे आणि विधानसभा लढवायला काय हरकत नाही। हे स्वप्न प्रत्येकाने पाहायला पाहिजे, आमचं देखील आहे। संधी मिळाली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं करू आणि संधी मिळाली म्हणण्याच्या संधी मिळवण्याचा प्रयत्न निश्चित राहील। अजिबात काय काळजी करायचं कारण नाही। निश्चित महाविकास आघाडी आहे, महाविकासच्या माध्यमातून निवडणूक आपण लढतोय आणि या परिस्थितीमध्ये काँग्रेस हे घटक पक्ष आहे, मोठा पक्ष आहे काँग्रेस। आणि लोकसभेच्या वेळेला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर जाऊ नये म्हणून आमच्या अनेक नेत्यांवरती ED CBI लावून त्यांना छळण्याचा प्रयत्न केला। पण अशा कठीण परिस्थितीत देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिली। पवार साहेबांनी भूमिका घेतली की नाही आपल्याला भाजपबरोबर जायचं नाही, तर महाविकास आघाडी लढण्याची पवार साहेबांची भूमिका होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या टायमाला लोकसभेला या ठिकाणी संधी मिळाली, सर्वांनी प्रयत्न केले। काँग्रेसने मदत केली, शिवसेनेने अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या शिवसेनेने या ठिकाणी मदत केलेली आहे। एक महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकजुटीने या ठिकाणी लोकसभेला काम केलं, विधानसभेला देखील करू। काँग्रेस मागत असेल तर त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी मागावं, पण निश्चितपणे वरून निर्णय होईल ज्या पक्षाला त्या ठिकाणी तिकीट मिळेल। आम्ही इच्छुक आहोत, इतरही कोणी इच्छुक असतील सर्वांनी प्रयत्न करावा। मुळामध्ये ना निवडणुका ह्या लोकांची समस्या सोडवण्याकरता आपण त्या ठिकाणी लढल्या पाहिजेत। केवळ माझ्या खिशात जेवढी मतं आहे त्याच्या खिशात तेवढी मतं आकडेवारी करू नये, कारण मतदान आहे, जनतेने दान दिलंय आपल्याकडे। एक सकारात्मक भावने लोकांनी मताचं दान आपल्या पदरात टाकलंय, त्याचा अहंकार करता कामा नये। ते जर समजा तुम्ही लोकांची कामं नाही केली आणि त्या आधारावर जर तुम्ही काही राजकीय तडजोडी करायला गेलात ना मताच्या आकडेवारीच्या जीवावर, तर जनता आपला जागा दाखवेल। त्यामुळे त्याची काळजी करायची आवश्यकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मुळात बघा मागच्या वेळची निवडणूक देखील राष्ट्रवादीने लढवलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे ही जागा राष्ट्रवादीकडे राहील असं मला विश्वास आहे। काँग्रेस मागत असेल किंवा अजून कोणी मागत असेल ना तर अजिबात काय अडचण नाही, त्यांनी मागावी। निर्णय होईल, ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला आम्ही एकजुटीने एक दिलाने त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू। पूनम मॅकेटिस, BN न्यूज बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।